कोणत्या? तेवढ्या मोटर चालू करायच्या 50 ला 50. मस्त पायाच्यावर कसं आवरण आहे पाणी कशा मोटरावर एवढं पाणी काय कमी येतं का तिथून? आता होईन तेवढं. लय पाणी सुटत असते माय डॅमचं. गंगाला पाणी कसं आवरण एवढं? मग थोडं तरी खाली जाईल ते. हो जाते की मग तेवढं लय फरक पडत नाही. मग त्याच्या खाली दुसरा डॅम राहतोच की मग ते डॅम पाणी सोडून देते. ते डॅमनं पाणी सोडून दिलं की मग पाणी खाली खाली समुद्राकडे जात राहते. ते मम्मी आली आता तिकडून. घ्यायचे का अजून? हां आणायचे? बाहेर लागला. ये इकडं आणते. ते काय निघूनच आहे का? कोणतरी दान केले माहिती. मित्रांनो मी बघा आता कपिलेश्वर देवस्थान शेवडी बाजीराव म्हणजे बेटसांगीच्या हद्दीमध्ये आलेलं आहे बघा. खूप असं छान ठिकाणी रम्य ठिकाण आहे मंदिराचं. हे पहा गोदावरी नदीचं पात्र आहे. जसं काळेश्वर तसंच हे कपिलेश्वर देवस्थान आहे बघा. खूप चांगल्या प्रकारे देवस्थान आहे. मस्त वातावरण रम्य ठिकाण आंघोळ वगैरे करण्यासारखं आहे. आमचं काहीतरी कोण्या काळात तरी पुण्य आहे अशा ठिकाणी या भागामध्ये जन्म घेतलेला आहे बघा आम्ही. बांधकाम चालू आहे बघा सभा मंडपाच्या इकडं. आंघोळसाठी देवस्थानाच्या आंघोळसाठी आलो तर महादेवा दर्शन झालं मस्तपैकी. आंघोळ वगैरे झाली. रोज भंडारा चालू असतो बघा. ते छोटासा एक भाविक खूप येतात बघा भरपूर इथं. मस्त आहे बघा. छोटासा आता मुलगा इथं भंडारा खात बसला. पिलो काय बार 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 कसं लागतो भंडारा? छान लागायला. ते खाणं झाल्यानंतर पाणी पिते त्या झाडचं त्या. मी तोपर्यंत खालून जाऊन पाणी आणतो. चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा आता गोदावरीच्या पाण्याकडे चाललो तर आपण. हे घाट आहे. खूप पायऱ्या आहेत बघा इथे खाली उतरण्यासाठी वर चढण्यासाठी. येण्याचा मार्ग अलग जाण्याचा मार्ग अलग. आलो आहोत बघा आपण पाण्यापाशी गोदावरीच्या. तर घेऊयात पाणी. पहा खूप मस्त ठिकाण आहे बघा. महादेवाच्या आशीर्वादाचं का पहिल्या काळातलं काय पुण्य आहे की या काळातलं काय आहे की या गोदावरीच्या कडेला आम्ही जन्म घेतलेलो आहोत. आम्हाला पावसाळ्यात तर पाणी असतंच भरपूर पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी भरपूर भेटतं आम्हाला या भागात. विहिरीचं खोदकाम चालू आहे बघा आता कडे टाकणे इकडे. चला तर वर जाऊ आपण. तर अशा प्रकारे वर आलोत मित्रांनो आपण. हे बजरंगबलीचं मंदिर. बजरंगबली सागर जय कपीस तिनी